नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत महात्मा गांधी जयंती निमित्त भाषण। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान। व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद व माझ्या बालमित्रांनो, आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती। सर्वांना सन्मती दे अशी परमेश्वराला विनंती करणारे महान आत्मा म्हणजे महात्मा गांधी। आज आपण या महान आत्म्यांनी मांडलेले तत्वज्ञान व विचार पाहणार आहोत व जाणून देखील घेणार आहोत। प्रत्येक महापुरुष हा दिसतो, कळतो, त्यापेक्षा तो कितीतरी महान असतो। कधी कधी याची तुलना अथांग सागराशी, विशाल विस्तृत आकाशाशी व उंच पर्वत शिखरांशी देखील केली जाते। अशा या महापुरुषांचा शोध हा क्षितिजांच्या शोधासारखा असतो, सतत वृद्धिंगत होत विस्तारत जाणारा। अखिल मानवतेला वेगळे काही सांगण्याचा, देण्याचा व संस्कृतीला नवी दिशा देण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला, त्यात महात्मा गांधींचा निश्चित समावेश करावा लागेल। द मॅन हू प्रोटेस्ट विथ पीस। महात्मा गांधी म्हणजे मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला। साधी राहणी, उच्च विचारसरणी असे त्यांचे व्यक्तिमत्व। त्यांना आपण बापू या नावाने देखील ओळखतो। बापू लहान असताना अभ्यासात मागे, खेळात मागे, व्यायामाचा कंटाळा, काळोखात जायला सुद्धा घाबरायचे। एकदा त्यांच्या आजी त्यांना म्हणाले, रामाचं नाव घे आणि काळोखात जा। त्या वयात रामाचं नाव मनी धरलं ते अखेरच्या श्वासापर्यंत। महात्मा गांधी म्हणजे भारतीय जीवनातील परंपरांचे, तात्विकतेचे व नैतिकतेचे सारच होय। त्यांचे मन विशाल होते, त्यांचा आत्मा मात्र उदार होता। त्यामुळेच त्यांनी एक विशिष्ट उंची होती। त्यांनी आपले जीवन हे एक प्रयोग आहे असे समजले आणि त्यामुळे ते सतत प्रवाही राहिले। आज आपण अशा महान आत्म्याचे तत्वज्ञान जाणून घेणार आहोत। व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय आणि राजकीय इत्यादी समस्यांची उकल करीत असताना जी समर्पक वस्तुसंगत उत्तरे पुढे येतात, त्याचेच पुढे तत्वज्ञान होते। कोणत्याही व्यक्तीच्या मूलभूत श्रद्धा, निष्ठा, जीवनमार्ग यांची गोळाबेरीज म्हणजे त्या व्यक्तीचे तत्वज्ञान होय। या मूलभूत श्रद्धा, निष्ठा व जीवनमार्ग जितके जास्त उच्च प्रतीचे असते, तितके त्यांचे तत्वज्ञान देखील उच्च प्रतीचे असतात। आज आपण हे तत्वज्ञान गांधीजींचे जाणून घेणार आहोत। महात्मा गांधींच्या तत्वज्ञानात 5 गोष्टींचा समावेश होतो: सत्य, अहिंसा, क्षमा, श्रम व सेवा। आज प्रत्येक तत्वज्ञानाचे ज्ञान खोलात जाऊन घेणार आहोत। महात्मा गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे समर्थ असे नेतृत्व केले आणि भारत स्वतंत्र झाला। स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गांधीजींनी जे मार्ग व विचारप्रणाली वापरल्या, त्याचेच गांधी तत्वज्ञान झाले। ब्रिटिशांनी या तत्वज्ञानाचा प्रथम विरोध केला। सत्तेच्या जोरावर गांधीजींना नामोहरम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही। याचे प्रमुख कारण म्हणजे गांधी तत्वज्ञानाचा पक्का पाया व काळाच्या कसोटीवर उतरलेला अस्सलपणा। गांधी तत्वज्ञानाचा आवाका व पसारा मोठा आहे। गांधी तत्वज्ञानाच्या सहाय्याने जगात शांती व सुरक्षितता निर्माण करता येऊ शकते। जग भयमुक्त, तणावमुक्त करता येऊ शकते। युद्ध पूर्णपणे टाळता आले नाही तरी ते लांबणीवर निश्चितच टाकता येऊ शकते, हे जगातल्या नेत्यांना, मतसुद्ध्यांना व विचारवंतांना वाटू व पटू देखील लागले। म्हणून गांधी जन्मदिन 2 ऑक्टोबर हा अहिंसा दिन म्हणून जगभर पाळावे हे युनोने ठरवले होते। गांधी विचार व तत्वज्ञानांचाही लोकांनी सर्वप्रथम विरोध केला। नंतर मात्र तो विचार लोकांच्या हृदयात आणि डोक्यात बसला। गांधीजींनी आपल्या तत्वज्ञानाने एका क्रूर अशा साम्राज्याला हटवले व राष्ट्र निर्भर व स्वतंत्र केले। अशा महान नेत्याचे तत्वज्ञान मानण्यासारखे व बांधण्यासारखे देखील आहे। मात्र आज गांधी तत्वज्ञान किती लोक पाळतात हे त्यांनीच ठरवावे। अशा ह्या महान नेत्याची हत्या 30 जानेवारी 1948 ला झाली। असा हा प्रामाणिक नेता भारताला सोडून गेला। गांधीजींनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले होते की मी मरताना माझ्या मुखी रामाशिवाय कोणतेही नाव नसेल, आणि खरंच ते जाताना जे शब्द होते ते हे राम। त्यांना खरंच रामराज्य हवे होते आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्नही खूप केले होते। गांधीजी या जगात मूल म्हणून जन्माला आले, मोहनदास म्हणून वावरले, एक माणूस म्हणून जगले आणि महात्मा म्हणून या जगातून निघून गेले।
अशा या महान आत्म्यास माझा शतशः प्रणाम. धन्यवाद.